सह्याद्रीच्या कुशीतलं दिवसा नयनरम्य वाटणारं हे गाव सूर्य मावळताच एखाद्या गूढ चादरीत वेढलं जायचं. अनयाचा 7वा वाढदिवस होता. बाहेर पाऊस कोसळत होता आणि घरातल्या उबदार वातावरणात अनया आनंदाने नाचत होती. तेवढ्यात दारावरती संथ टपल्या पडल्या. टक टक. दार उघडलं आणि समोर उभी होती मावशी, जिच्याशी कुटुंबाचं बोलणं अनेक वर्षांपासून तुटलं होतं. तिच्या चेहऱ्यावर एक छान हसू होतं, पण मनात मात्र द्वेष होता, जो डोळ्यांना दिसत नव्हता. अनयाच्या वाढदिवसाला ती न बोलवताच आली होती. घरातल्या सगळ्यांना तिच्या न बोलवता येण्याचं आश्चर्य वाटलं होतं, पण याचा फारसा विचार न करता सगळे अनयाच्या वाढदिवसाच्या तयारीला लागले. अनयाचं औक्षण करून सगळ्यांनी तिला आणलेल्या भेटवस्तू दिल्या. अनया आवडत्या वस्तू बघून खुश होती. सगळ्यात वेगळं गिफ्ट होतं मावशीचं. तिने कापडात गुंडाळलेली एक जुनी लाकडी बाहुली दिली होती. ती बाहुली पाहताच घरातला पाळीव कुत्रा टायगर कोपऱ्यात जाऊन केविलवाण्या स्वरात रडू लागला. मावशीने त्याच्याकडे रागात पाहिलं. ती बाहुली विलक्षण होती. तिचे डोळे काचेचे असूनही त्यात एक प्रकारची जिवंत नजर होती. अशी नजर जी सतत तुमचा पाठलाग करत असल्याचा भास व्हायचा. तिचे केस मानवी केसांसारखे मुलायम होते. अनयाने तिला जवळ घेताच खोलीतलं वातावरण अचानक थंड झालं. रात्री अनया ती बाहुली जवळ घेऊन झोपली. रात्री झोपल्यावर आईला तिच्या खोलीतून कुजबुज ऐकू येऊ लागली. आईने घाबरून दार उघडलं तर अनया गाढ झोपेत होती. आई आत आली. तिने सगळीकडे पाहिलं तर अचानक तिला ती बाहुली दिसली. ती खिडकीच्या चौकटीवर बसली होती. तिचं तोंड बाहेरच्या अंधाराकडे होतं. आईने थरथरत्या हाताने तिला उचललं. तेव्हा तिला जाणवलं की बाहुलीचं शरीर लाकडासारखं कडक नसून मऊ आहे आणि बर्फासारखं थंड आहे. आणि स्पर्श स्पर्श असा की जणू त्यात रक्त वाहत असावं. दुसऱ्या दिवशी मावशी निघून गेली, पण घराची शांतता नरकात बदलली. वडिलांना असा ताप भरला की डॉक्टरांना त्याचं निदानच होईना. त्यांच्या अंगावर काळे निळे चट्टे उमटू लागले. आईला स्वयंपाकघरात अन्न शिजवताना त्यात केस दिसू लागले. आजीला रात्री कुणीतरी तिची मान आवळत असल्याचा भास व्हायचा. ती ओरडायचा प्रयत्न करायची, पण तिचा आवाजच फुटायचा नाही. अनया तर पूर्णपणे बदलली होती. तिने जेवण सोडलं होतं. तिचं अंग तापलेल्या तव्यासारखं गरम असायचं. ती तिच्या खोलीतून बाहेरच यायची नाही. आईबाबांशी बोलायची नाही. फक्त आरशासमोर बसून तासनतास त्या बाहुलीशीच बोलायची. खोली बाहेरून आईने एकदा चोरून ऐकलं. अनया म्हणत होती, हो हो, त्यांना पण घेऊन जा. मला तू हवी आहेस, फक्त तू. तो आवाज अनयाचा नव्हता. तो आवाज एखाद्या खोल विहिरीतून येणाऱ्या घुमणाऱ्या आवाजासारखा होता. अशातच अमावस्येची रात्र आली. अमावस्येला घरातला प्रत्येक आरसा अचानक तडा जाऊन फुटला. अनया जमिनीवर पालथी पडून विचित्र भाषेत काहीतरी पुटपुटू लागली. तिच्या शरीराची हाडं मोडल्यासारखा कडकड आवाज येत होता. तिच्या अंगात ताप होता. वडिलांच्या खोलीतून रडण्याचा आवाज येत होता, पण तिथे कुणीच नव्हतं. भिंतीवरून काळं पाणी पाझरू लागलं होतं. कुटुंबाने घाबरून एका जुन्या जाणत्या मांत्रिकाला पाचारण केलं. त्याने घरात पाऊल टाकताच त्याच्या गळ्यातली रुद्राक्षाची माळ तुटून विखुरली गेली. त्याने घरात अंगारा टाकला, तर तो अंगारा जमिनीवर पडताच काळा निळा पडला. बाहुली दिसताच तो ओरडला, ही साधी बाहुली नाहीये. ही तुमच्या रक्ताच्या नात्यातल्या कोणा स्त्रीने स्वतःचं रक्त आणि द्वेष देऊन अभिमंत्रित केलीये. हा मृत्यूचा सांगावा आहे. मांत्रिकाने सांगितलं की त्या नातलगाने भयानक विधी करून ही बाहुली तुमच्या घरात आणली आहे. तिचा शेवट केला तरच तुमचं घर संकटमुक्त होऊ शकेल. त्यासाठी स्मशानात जाऊन विधी करावा लागेल. गावाबाहेरच्या जुन्या स्मशानात विधी सुरू झाला. पावसाचा जोर वाढत होता. चितेच्या अग्नीसमोर बाहुली ठेवली गेली. जसा जसा मंत्राचा आवाज वाढला तशी तशी बाहुली जिवंत माणसासारखी थरथर करू लागली. तिच्या काचेच्या डोळ्यातून खरोखरचे अश्रू वाहू लागले, पण ते अश्रू लाल रंगाचे होते. अचानक बाहुलीने तोंड उघडलं आणि एक अशी किंकाळी फोडली की उपस्थितांच्या कानातून रक्त येऊ लागलं. अनया घरातूनच ओरडत होती. तिचं शरीर हवेत तरंगत होतं. मांत्रिकाने बाहुली आगीत फेकली. आगीतून लाकूड जळण्याचा वास येण्याऐवजी कुजलेलं मांस जळण्याचा भयंकर दुर्गंध सुटला. बाहुली आगीत जळत असताना अनयाच्या आवाजात ओरडत होती, मला मारू नका, मला वाचवा. तरीही मांत्रिकाने सगळे विधी तसेच पूर्ण केले. सकाळ झाली.
अनया जमिनीवर शांत पडली होती. तिचा ताप उतरला होता. बाहुलीची फक्त राख उरली होती. आज त्या घटनेला 5 वर्ष झाली आहेत. अनया आता मोठी झाली, पण आजही ज्या रात्री पाऊस पडतो त्या रात्री ती गाढ झोपेत असताना स्वतःशीच कुजबुजते आणि घराच्या ज्या कोपऱ्यात ती बाहुली पहिल्यांदा ठेवली होती तिथे आजही कुणी पाऊल ठेवलं तर त्यांना एका लहान मुलीच्या हसण्याचा आणि पैंजणाचा आवाज ऐकू येतो. ती जागा जास्त थंड जाणवते. काही शाप कधीच पूर्णपणे जळत नाहीत. ते राखेच्या रूपाने हवेत विरघळतात आणि पुन्हा जन्म घेण्याची वाट पाहतात. तशीच बाहुली जळून खाक झाली होती, पण त्या मत्सराची राख वाऱ्यावर विरघळून घराच्या कणाकणात मिसळली होती. अनया आता 12 वर्षांची झाली होती. ती दिसायला सामान्य मुलांसारखीच होती, पण तिच्या स्वभावात एक गूढ शांतता घर करून बसली होती. तिने त्या रात्रीबद्दल कधीच काही विचारलं नाही. जणू तिची स्मृती त्या आगीतच भस्म झाली होती. एके दिवशी बातमी आली, ज्या मावशीने ती बाहुली दिली होती तिचा एका गूढ अपघातात मृत्यू झाला होता. पण मरण्यापूर्वी तिने अनयाच्या आईच्या नावे एक रोजनिशी पाठवली होती. अनयाच्या आईने ती वाचायला घेतली. ती वाचताना त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यात केवळ जादूटोण्याबद्दलच नव्हतं, तर वर्षानुवर्षांचा मत्सर आणि जळफळाट याबद्दल लिहिलं होतं. ज्या मावशीला घरच्यांनी नेहमी आपलं मानलं, तिला मदत केली, तिच्या मनात मात्र आपल्याला काहीच मिळालं नाही, ना संसार सुख, ना मातृसुख, आणि यांना कसं सगळं मिळालं हा विचार वाळवीसारखा लागला होता. रोजनिशीत लिहिलं होतं, ज्या दिवशी अनयाचा जन्म झाला त्या दिवशी तुमचं हसणं मला डागण्या दिल्यासारखं वाटलं. माझं आयुष्य रिकामं आणि तुमचं सुखाचं का? ते सुख मी एका खेळण्यात बंद केलं आणि तुमच्या घरात पाठवलं. आईला जाणीव झाली की ती बाहुली केवळ एक लाकूड नव्हती, तर ती मावशीच्या त्या विषारी विचारांचं प्रतीक होती. कधी कधी बाहेरचे शत्रू आपल्याला इतकी इजा पोहोचवत नाही जितकी आपल्याच रक्ताची माणसं मत्सरापोटी आपल्याला पोहोचवतात. आईने अनयाला जवळ घेतलं. तिने घरातील सर्व जुन्या आणि संशयास्पद वस्तू बाहेर काढून टाकल्या. त्यांनी ठरवलं की आता घराला मंत्रतंत्रापेक्षा एकमेकांवरील प्रेमाने, विश्वासाने बांधायचं. अनया आता आरशासमोर उभी राहते तेव्हा तिला बाहुली दिसत नाही. पण तिला एक गोष्ट समजली, जगातली सगळ्यात मोठी भूतं ही स्मशानात नसतात, तर ती जिवंत माणसांच्या मनातल्या द्वेषात असतात. काही नाती रक्ताची असूनही ती खऱ्या अर्थाने आपली नसतात. ती फक्त मुखवटे घालून वावरत असतात. आज ते घर शांत आहे. अनया हसते, खेळते, पण तिच्या मनात एक कायमची खूण बसली आहे. प्रेम करणारी प्रत्येक व्यक्ती आपली नसते. काही लोक भेटतात ते प्रेम देण्यासाठी नाही, तर आपल्याला संपवण्यासाठी. त्या रात्री जे जळून खाक झालं ती फक्त एक बाहुली नव्हती, तर अनयाच्या मनातलं नात्यांबद्दलचं निरागसपण होतं. मत्सर हा असा शाप आहे जो देणाऱ्याला तर जाळतोच, पण घेणाऱ्याचं आयुष्यही राख करून सोडतो. ही कथा जर आवडली असेल तर एक लाईक करा आणि अशाच नवीन नवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.